चेंबूर दुर्घटनेमध्ये कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघडकीस आलेला आहे। कारण की स्कूल बस दुर्घटनेप्रकरणी 7 लाखांचा दंड ठोठावला गेलाय। कंत्राटदाराला 5 लाख, सल्लागाराला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला गेलाय। चेंबूरमधील डायमंड गार्डन जवळ स्कूल बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला। या प्रकरणी कंत्राटदार आणि तांत्रिक सल्लागारावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला गेलाय। तपास समितीच्या अहवालानुसार महापालिकेने कंत्राटदारावर 5 लाख आणि सल्लागारावर 2 लाख रुपयांचा दंड ठोठावलेला आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वृक्ष संरक्षणाला पायाभूत प्रकल्पांचा अनिवार्य भाग करण्यासह अनेक शिफारशी केल्या गेल्या। तुम्ही कारवाई केली नाहीत, यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला तर अभूतपूर्व असा गोंधळ जो काय होईल त्याची जबाबदारी आयुक्तांची राहील। आता महाराष्ट्राची बदनामी होत नाही का, हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे माझा, की तुम्ही एका चिमुरड्याच्या मृत्यूबद्दल इतके असंवेदनशील आहात की तुमच्या अधिकारांना वाचवण्यासाठी खोटा अहवाल तयार करता। तुम्ही मुलाची किंमत 7 लाख रुपये लावली का? तुम्ही ज्या मुलाचा जीव गेला त्याची किंमत 7 लाख रुपये लावली आहे? एवढा स्वस्त झाला जीव आम्हाला? फुल्ली आणि फुल्ली लोकांना मनसे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।